सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव रद्द करण्यात आला असून नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार होतात. मात्र कोविड-19च्या अनुषंगानं सर्व नियमावली पाळून साध्या पद्धतीनं देवस्थानकडून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गेल्या 7 महिन्यांपासून कोविड-19च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवलेली आहेत. यामुळे जगदंबा मातेचा एप्रिल महिन्यातील चैत्रोत्सवापाठोपाठ शनिवारपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सवही रद्द करण्यात आला आहे. बुधवारी वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपे यांच्या अध्यक्षतेखाली श्री सप्तशृंग देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाची बैठक झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपे यांनी प्रशासनानं नवरात्र साजरा करताना जारी केलेल्या नियमावली आणि मार्गदर्शक मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, ज्येष्ठ विश्वस्त पोपटराव थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सुरेश देशमुख, रमेश देशमुख, गणेश देशमुख, राकेश थोरात, पुजारी सुधीर दवणे, पोलीस हवालदार चव्हाण, शिंदे आदी उपस्थित होते. तसेच दसऱ्याच्या दिवशी भारतात 3च ठिकाणी जो पालखीचा सोहळा होतो, सीमोल्लंघन म्हणतो आपण त्याला, तो म्हैसूरला चामुंडा माता, कोल्हापूरला महालक्ष्मी माता आणि वणीला जगदंबा तथा सप्तशृंगी माता अशा 3च ठिकाणी तो सोहळा होतो. हा सोहळा आपण साधे पद्धतीने यावेळेला करणार आहोत. शासनाचे जे नियम आहे त्या नियमाचं परिपूर्ण पालन करून सर्व ट्रस्टींचा विश्वासांचा तो निर्णय झालेला आहे. आणि जो आमच्याकडे होमाचा कार्यक्रम होतो तो होम पण आम्ही एकदम साध्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तो होम पण करणार आहोत. आणि ट्रस्टीच्या वतीने आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो का सर्व आदेशाचे पालन, शासनाचे नियम जे आहेत त्या नियमांचं आम्ही परिपूर्ण पालन करू. भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे. आपण भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा केलेली आहे. घटी बसणाऱ्या बायांनी ऑनलाईन घर बसल्या ऑनलाईन दर्शन घ्यावे, त्याची नोंद घ्यावी. या ठिकाणी देवी मंदिर सभा मंडपामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार आमच्या सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणी आणि सर्व सदस्य ट्रस्टचे उपस्थित राहून काही ज्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या त्याला अनुसरून आम्ही पण या कोविड-19च्या प्रसार रोखण्यासाठी त्या मार्गदर्शक तत्वांचं अवलंबन करून आणि काही नियम आम्ही सुद्धा पाळण्याचं त्यांना आश्वासित केलं आहे. त्याचप्रमाणे जे धार्मिक विधी, त्याच्या जे नवरात्राचे उत्सवाचे जे धार्मिक विधी ते सगळे पारंपरिक पद्धतीने परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळूनच होणार आहे. त्याच्यामुळं गर्दीचा वगैरे जो विषय होता तो तुर्तास टळलेला आहे आणि मंदिर हे बंदच राहणार आहे. परंतु दररोजची पूजा, आरती, घटस्थापना, होमपूजा या सगळ्या पारंपरिक पद्धतीने सगळ्या पार पाडणार आहे. फक्त गर्दीचा तिथं अवलंब होणार नाही किंवा गर्दी होणार नाही याची जनतेने सुद्धा काळजी घ्यायची. आम्हाला ट्रस्ट मंडळाला आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचे अशी भावना ठेवून आम्ही सर्वांना विनंती करतो. सहकार्य करण्याची भूमिका दर्शवलेली आहे आणि येणारा उत्सव आपण कोविड-19च्या अनुषंगाने तो प्रादुर्भाव कसा रोखता येईल त्या संदर्भात सोशल डिस्टन्सिंग याचे पालन करून साजरा करण्याबाबत आम्ही आवाहन केले आहे आणि त्या पद्धतीने तो साजरा केला जावा. याप्रमाणे नेहमीप्रमाणे मंदिर बंद राहून आपल्या रोजच्या पारंपरिक प्रथेनुसार ते आपल्या पूजा आणि अर्चा करणार आहेत. त्यासाठी सर्व नियमांचं पालन करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. या पद्धतीने सर्वांनी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करावा असं आम्ही पोलिसांपर्यंत त्यांना आवाहन केलेलं आहे. वैद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर, वणी.